आमच्या घराण्यातला एक अद्वितीय अलौकिक युगपुरुष निघून गेलेला आहे. भीमसेनजी केवळ भारतरत्नच नव्हते, ते विश्वरत्नही होते. एक अतिशय सुरेल, भावप्रधान ज्याची गायकी आहे असा कलाकार, ज्याने जाणकारापासून सामान्यापर्यंत सर्वांना आपलंच केलं होतं, शास्त्रीय संगीत सुगम केलं होतं. असा एक अतिशय मोठा कलाकार आमच्यातून निघून गेलेला आहे. आमच्या घराण्याला आज पोरके पण आलेला आहे. आमच्या घराची एक अतिशय ज्येष्ठ अशी व्यक्ती गेली आहे आणि आमच्यावर खूप मोठी जबाबदारी आली आहे. पंडित जसराज नेहमीच भीमसेन जोशींच्या सवाई गंधर्व महोत्सवाला हजर राहतात. आजही ते काही सवाई गंधर्व महोत्सवामध्ये होते. ज्या वेळेला पंडित जसराज यांचा अमृत महोत्सव साजरा झाला, 75वा वाढदिवस त्यांचा साजरा झाला, त्यावेळेस पंडितजी आवर्जून त्या कार्यक्रमाला हजर होते. आणि त्यावेळी बोलताना पंडितजी नेहमी त्यांना त्यावेळेला पण म्हणाले होते, नेहमी म्हणायचे की प्रत्येक पुढच्या 10 वर्षाच्या वाढदिवसाला मी हजर राहीन आणि त्यावेळेला नेहमीच तुमच्या सोबत असेन. पण आज मात्र पंडितजी आपल्याला सोडून गेलेले आहेत. या भावना व्यक्त करताना पंडित जसराज काय म्हणाले ते ऐकूया. तानसेन जी के पीछे अकबर थे, इनके पीछे जनता है, तो इनका रुतबा तो वहां से भी कहीं ज्यादा बड़ा मेरी दृष्टि में था, क्योंकि उनको देखा नहीं था, इनको तो सुना था और इनका साम्राज्य देखा कि किस तरीके से संगीत जगत में उन्होंने राज किया. ऐसा राजशाही गायक, ऐसे सीधे साधे जिसमें कोई आवरण नहीं, ऐसा मुश्किल ही कोई मिलेगा. असं साधं सीधं माणूस सापडणार नाही. आणि त्यावर एवढे मोठे संगीतकार ते सापडणं मुश्किल आहे. असा संगीतकार, इतका मोठा गायक पुन्हा होणे नाही, हीच भावना पंडित जसराज यांनी व्यक्त केली. जसं आपण मगाचपासून बोलतो की नेहमीच पंडित भीमसेन जोशींनी तरुण गायकांना व्यासपीठ मिळवून देण्याचं काम केलं. नुकताच झालेल्या सवाई गंधर्व महोत्सवामध्ये पुण्यातली शास्त्रीय गायिका सावनी शेंडेनं आपली गायन सेवा सवाई गंधर्वमध्ये सादर केली. त्यानंतर आज ही बातमी तिच्या कानी पडली. सकाळी अंत्यदर्शन घेतल्यानंतर तिने काय भावना व्यक्त केल्या ते ऐकूया. आमच्याकरता खूप मोठी पोकळी निर्माण करण्यासारखं झालंय, कारण की ही पोकळी कधीच आयुष्यात भरून निघणार नाही असं मला वाटतं. आणि खऱ्या अर्थाने संगीतातला सूर्य हरपला, त्याच्यानंतर अमावस्या सुरू होते असं मला वाटतं. कारण का ते जे तेज प्रत्येक सुरात, प्रत्येक त्यांच्या बोलालापामध्ये, बोलतानेमध्ये, नुसत्या आविष्कारामध्ये संगीताच्या जे तेज असं खूप आतपर्यंत झिरपलं होतं, तेच कुठेतरी नाहीसं झालंय. आणि नुसते गाण्यातले संस्कार नाही तर एक माणूस म्हणून खूप मोठे संस्कार त्यांनी आमच्या समोर घालून दिले, की जे आज आदर्श ठेवूनच आमची पिढी पुढे जाणार, त्याच्यात वाद नाही. त्यांनी दिलेले संस्कार जोपासण्याचा आम्ही थोडा कुठेतरी प्रयत्न करू नक्कीच. पण आज तो सूर हरपला आणि मला एकच वाटतं की याच्यावर शब्दात मांडण्यासारखं खरंच माझ्याकडे काही नाहीये, कारण का खूप मोठी पोकळी निर्माण झाली. पण त्यातून सुद्धा अभिजात संगीताचं स्थान जे त्यांनी नुसतं भारतात नाही तर भारताच्या बाहेर पूर्ण जगात पसरवलं, भारताचा खऱ्या अर्थाने अभिमान वाटतो. आणि शास्त्रीय संगीताचं नाव घेतलं म्हणजे भीमसेन जोशी, पंडित भीमसेनजी हे नाव इतकं तेजोमय आहे, तेजपुंज आहे की त्या तेजाला अतिशय दंडवत करते, नमस्कार करते आणि त्यांचाच कुठेतरी आदर्श पाळून पुढे जाण्याचा, त्यांनी जो दाखवलेला मार्ग आहे त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करते. त्यांना श्रद्धांजली. याच मार्गाने पुढे जाणारी ही तरुण पिढी आहे. जो वारसा त्यांनी जपला तोच वारसा परंपरेने आम्ही पुढे चालू हा विश्वास दाखवणारी ही तरुण गायक मंडळी आहेत. आपल्यासोबत आता हनुमंत बोरली आहेत, ज्येष्ठ गायक. हनुमंतजी, अण्णांच्या जाण्याने आज संगीत क्षेत्रामध्ये, अभिजात संगीत क्षेत्रामध्ये, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. काय सांगाल अण्णांविषयी? काय सांगू खरं म्हणजे एक संगीताचं सूर्य हरपलेला आहे. त्या अभिजात संगीताचा जो प्रकाश त्यांनी जगाला दाखवून दिलेला आहे, त्या प्रकाशातच आम्ही आता
मार्ग दाखवून पुढे मार्ग पाहून पुढे चालायचं हेच आहे. खरोखर फार मोठी हस्ती आमच्यातून उठून गेलेली आहे. संगीत अभिजात संगीतकार जगाला एक जे दाखवून दिलं त्यांनी, भारतीय संगीताची एक परंपरा अजरामर करून ठेवलेली आहे, त्याला तोड नाही. जास्त काही सांगू शकत नाही मी खरं म्हणजे, पण युवकांना एक अभिजात संगीताचा वारसा जो त्यांनी ठेवून दिलेला आहे तो अजरामर राहील आणि पुढच्या भारतीय संगीत कधीही हे संपणार नाही. आज अजरामर रीतीने पुढे चालू राहील यात अगदी शंकाच नाहीये. त्यांच्या नावाने जास्त सांगू शकत नाही मी. अगदी खरं की हनुमानजी, ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय की भीमसेनजींचा स्वर अजरामर राहीलच यात काही शंका नाही, पण ज्या पद्धतीने संतवाणी त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवली, संतवाणीच्या माध्यमातून ते घराघरामध्ये पोहोचले, वारकऱ्यांच्या मनात ते राहिले. ज्या संतवाणीमध्ये ते म्हणतात की नामाचा गजर गरजे भीमा तेरी, आज हा नामाचा गजर केवळ भीमसेनजींच्या आवाजानेच वारकऱ्यांना अनुभवायला मिळणार आहे. भीमसेनजींनी जी चेतना, जे चैतन्य वारकऱ्यांमध्ये निर्माण केलं, या संतवाणीबद्दल काय सांगाल? संतवाणी एक त्यांनी केलेलं एक महान कार्य आहे हो. संतवाणी, दासवाणी, आमच्या कर्नाटकात दासवाणी आणि संतवाणी, त्यांनी जे कार्य करून ठेवलेलं आहे त्याला तोड नाहीये. ते आध्यात्मिक परंपरा आणि संगीत यांचा जोड त्यांनी घालून दिलेला आहे, तो फार मोठा आहे. आणि याच्याबद्दल काय मला जास्त सांगता येणार नाही. फार मोठं काम केलेलं आहे त्यांनी आणि संतांची वाणी अमर करून ठेवलेली आहे त्यांनी संगीताच्या रूपाने. ते अजरामर राहील त्यात शंकाच नाहीये. अगदी खरं आहे की ज्या पद्धतीने भीमसेन जोशींनी संतवाणी गायली,